तर मित्रांनो, विनोदी कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचं अस्थमाच्या तीव्र झटक्याने आज निधन झालेलं आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार ख्रिस्टी नोईग यांचा दम्याच्या तीव्र झटका आल्याने 7 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लॉस एंजेलिस परिसरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. ख्रिस्टी नोईग यांनी 1997 साली निकेलोडियनच्या ऑल दॅट या कार्यक्रमात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी या लोकप्रिय स्केच कॉमेडी शोच्या 30हून अधिक भागांमध्ये भूमिका साकारल्या. 1999 मध्ये त्या या कार्यक्रमात शेवटच्या वेळेत दिसल्या होत्या. ऑल दॅट हा कार्यक्रम 1994 मध्ये सुरू झाला आणि 2005 पर्यंत प्रसारित झाला. या शोचे एकूण 10 सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले. अमांडा बायन्स, केल मिचेल आणि निक कॅरन यासारख्या कलाकारांनी या कार्यक्रमामधून लोकप्रियता मिळवली होती. ख्रिस्टी नोईग यांनी 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर अँड चाइल्ड या चित्रपटातही काम केले होते. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री ख्रिस्टी नोईग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.